Hello friends, I am Yogiraj Chandratre. Let us understand the waterfall model through this video. Waterfall model is the very first process model that is used in SDLC and introduced in 1970 by Winston Royce. वॉटरफॉल मॉडेल हे सॉफ्टवेअरच्या विकासासाठी वापरले जाणारे अगदी पहिले SDLC प्रक्रिया मॉडेल आहे. या मॉडेलला विन्स्टन रॉयस यांनी 1970 मध्ये सादर केले. इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड अँड यूज. हे मॉडेल समजायला आणि वापरण्यास खूपच सोपे आहे. दिस मॉडेल इज ऑल्सो नोन ॲज द लिनियर सिक्वेन्शियल मॉडेल. दिस मीन्स दॅट एनी फेज इन द डेव्हलपमेंट प्रोसेस बिगिन्स ओनली इफ द प्रिव्हियस फेज इज कम्प्लीट अँड देर इज नो ओव्हरलॅपिंग इन द फेजेस. हे मॉडेल लिनियर सिक्वेन्शियल मॉडेल म्हणजे एका रेषेत अनुक्रमे एकानंतर एक टप्पा पूर्ण करणारे मॉडेल म्हणून देखील ओळखले जाते. याचा अर्थ असा आहे की डेव्हलपमेंट प्रोसेस मधील कोणताही टप्पा फक्त तेव्हाच सुरू होतो जेव्हा मागील टप्पा पूर्ण झालेला असतो आणि कोणताही टप्पा एकमेकांशी ओव्हरलॅप होत नाही. इन दिस मॉडेल द आउटकम ऑफ वन फेज इज द इनपुट फॉर द नेक्स्ट फेज अँड डेव्हलपमेंट ऑफ द नेक्स्ट फेज स्टार्ट्स ओनली व्हेन द प्रिव्हियस फेज इज कम्प्लीट. या मॉडेलमध्ये एका टप्प्याचे आउटपुट हे पुढील टप्प्यासाठी इनपुट असते. त्याचप्रमाणे पुढच्या टप्प्याचे कामकाज तेव्हाच सुरू होते जेव्हा अगोदरच्या टप्प्याचे कामकाज पूर्ण झालेले असते. धिस मॉडेल assumes that everything is carried out and taken place perfectly as planned in the previous stage and there is no need to think about the past issues that may arise in the next phase. This model does not work smoothly if there are some issues left at the previous step. The sequential nature of model does not allow us to go back and undo or redo our actions. हे मॉडेल असे गृहीत धरते की मागील टप्प्यातील सर्व कामकाज नियोजनाप्रमाणे पूर्ण केले गेले आहे आणि पुढील टप्प्यात उद्भवू शकणाऱ्या आधीच्या टप्प्यातील समस्यांविषयी विचार करण्याची गरज नाही. आधीच्या स्टेजमध्ये काही समस्या राहिल्यास हे मॉडेल सहजतेने कार्य करत नाही. मॉडेलच्या गुणधर्मानुसार हे मॉडेल आधीच्या स्टेजमध्ये परत जाऊन राहिलेल्या प्रोसेस पूर्ण करण्याची परवानगी देत नाही. वॉटरफॉल मॉडेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्लासिक लाईफ सायकल मॉडेल अँड इट इज बेस्ट सुटेड वेन डेव्हलपर्स ऑलरेडी हॅव डिझाईन अँड डेव्हलप सिमिलर सॉफ्टवेअर इन द पास्ट अँड आर अवेअर ऑफ ऑल इट्स डोमेन्स. वॉटरफॉल मॉडेलला उत्कृष्ट लाईफ सायकल मॉडेल देखील म्हटले जाते. हे मॉडेल तेव्हाच वापरणे योग्य ठरते जेव्हा डेव्हलपरनी आधी काही वेळा याद्वारे सॉफ्टवेअर डिझाईन आणि डेव्हलप केलेले असेल आणि त्यांना त्याच्या सर्व कार्यक्षेत्राची माहिती असते. धिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ द डिफरंट फेजेस ऑफ द वॉटरफॉल मॉडेल. ऑलवेज कीप इन माइंड दॅट इन वॉटरफॉल मॉडेल द आउटकम ऑफ वन फेज इज द इनपुट फॉर द नेक्स्ट फेज and the development of the next phase starts only when the previous phase is completed. Let us now learn about each of these phases in briefly. आता या प्रत्येक टप्प्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. Feasibility study. The main goal of this phase is to determine whether it would be financially and technically feasible to develop the software. This phase involves understanding the problem and then determine the various possible strategies to solve the problem. These different identified solutions are analyzed based on their benefits and drawbacks. The best solution is chosen and all the other phases are carried out as per this solution strategy. या फेज मध्ये सॉफ्टवेअर विकसित करणे आर्थिक आणि तांत्रिक दृष्ट्या शक्य आहे की नाही हे ठरवले जाते. म्हणजे तयार करत असलेल्या प्रोजेक्टमुळे फायदा होईल का, बाजारात हे सॉफ्टवेअर आणल्यावर काही कायदेशीर बाबी निर्माण होतील का, सॉफ्टवेअर तयार झाल्यावर 1-2 महिन्यात ते बाद तर होणार नाही ना, यासारख्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी विविध संभाव्य रणनीती निश्चित केल्या जातात. या रणनीतींचे फायदे आणि कमतरतेच्या आधारे विश्लेषण केले जाते आणि सर्वोत्तम पर्याय निवडला जातो. इन शॉर्ट, द आउटपुट ऑफ दिस फेज इज feasibility report with various possible strategies, which is the input for next phase, that is requirement analysis and specification. The purpose of this phase is to accurately understand and document the needs of the customer. This phase also decide what technology will be used, how long it will take for the software to be ready,
SRS documents are prepared accordingly. या टप्प्याचे उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांच्या आवश्यकता अचूकपणे समजून घेणे आणि त्याचे योग्य दस्तऐवजीकरण करणे. तसेच कोणत्या टेक्नॉलॉजी वापराव्या लागतील, सॉफ्टवेअर तयार व्हायला किती कालावधी लागेल हे सर्व ठरवणे आणि त्यानुसार SRS डॉक्युमेंट तयार करणे. मीन्स दिस फेज गिव्स द SRS डॉक्युमेंट अँड प्रोजेक्ट प्लॅन ॲज आउटपुट which is the input for the next phase, that is design. The aim of the design phase is to transform the requirements specified in the SRS document into a structure that is suitable for implementation in some programming language. For that, DFD means data flow diagram, ERD means entity relationship diagram, and flowcharts are generated. Similarly, the project and its flow are decided. या टप्प्यात SRS दस्तऐवजांच्या साहाय्याने प्रोजेक्टची रचना तयार केली जाते. सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी प्रोग्रामिंग भाषेची निवड केली जाते. त्याचप्रमाणे प्रोग्रामर टीमसाठी DFD, ERD आणि फ्लोचार्ट्स तयार केले जातात आणि प्रोजेक्ट आणि त्याचा फ्लो निश्चित केला जातो. सो प्रिपेअर्ड सिस्टम डिझाइन डॉक्युमेंट्स आर द आउटपुट ऑफ दिस फेज, which is the input to coding and unit testing phase. In coding phase, software design is translated into source code using suitable programming language. Thus, each design module is coded. The aim of the unit testing phase is to check whether each module is working properly or not. Coding टप्प्यात ठरलेली प्रोग्रामिंग भाषा वापरून लहान लहान मॉडेल्सचे कोडिंग केले जाते. कोडिंगचे काम पूर्ण झाल्यावर प्रत्येक मॉड्यूल योग्यरित्या कार्यरत आहे की नाही हे तपासण्यासाठी त्याची टेस्टिंग केली जाते. This way, through this phase, small programs or different models are prepared. Then comes the next phase, that is integration and system testing. In this phase, integration of different models are undertaken after they have been coded and unit tested in previous phase. After all the modules have been successfully integrated and tested, the full working system is obtained and system testing is carried out on this. अगोदरच्या टप्प्यात तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या मॉडेल्सला या टप्प्यात एकत्र केले जाते. त्यामुळे संपूर्ण सॉफ्टवेअर तयार होते आणि मग या तयार झालेल्या संपूर्ण सॉफ्टवेअर सिस्टीमची चाचणी घेतली जाते. इन शॉर्ट, दिस फेज गिव्स द कम्प्लीट सॉफ्टवेअर विथ टेस्टिंग रिपोर्ट्स ऑन विच the next phase is performed, and that is deployment. This is the most important phase of a software life cycle. Here the project is released. In this phase, 3 activities are performed. The first activity is delivery. The errors are removed which are occurred at the time of installation at client's place. Second activity is support. The support is given to enhance the functionalities of the system based on the customer's request. And the third activity is maintenance. It is usually required for porting the software to work in a new environment, such as work on a new computer platform or with a new operating system. Deployment हा सॉफ्टवेअर लाईफ सायकलचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. येथे प्रकल्प वितरित केला जातो. या टप्प्यात 3 ऍक्टिव्हिटीज राबवल्या जातात. पहिली ऍक्टिव्हिटी म्हणजे डिलिव्हरी. ग्राहकाच्या संगणकावर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना निर्माण झालेले दोष काढून टाकले जातात. दुसरी ऍक्टिव्हिटी म्हणजे सपोर्ट. ग्राहकाच्या विनंतीनुसार सिस्टीमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सपोर्ट दिला जातो. आणि तिसरी ऍक्टिव्हिटी म्हणजे देखभाल. यामध्ये ग्राहकाने घेतलेल्या नवीन संगणकावर किंवा ऑपरेटिंग सिस्टीम प्लॅटफॉर्मवर आपण तयार केलेले सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे आणि निर्माण होणारे दोष काढून टाकणे, तसेच सॉफ्टवेअरच्या कायम वापरासाठी लागणारे बदल करून देणे इत्यादी कामे केली जातात. All these phases are cascaded to each other, in which progress is seen as flowing steadily downwards like a waterfall through the phases. वॉटरफॉल मॉडेलच्या सर्व स्टेप्स एकानंतर एक घडतात, ज्यामध्ये कामाची प्रगती धबधब्याप्रमाणे वरून खाली जाताना दिसते. There is one more waterfall model known as iterative waterfall model. The iterative waterfall model provides feedback paths from every phase to its preceding phases, which is the main difference from the classical waterfall model. When errors are detected at some later phase, these feedback paths allow correcting errors committed by programmers during some phase. Iterative waterfall model प्रत्येक टप्प्यापासून त्याच्या आधीच्या टप्प्यांपर्यंत फीडबॅकचा मार्ग प्रदान करतो, जो सायंटिफिक वॉटरफॉल मॉडेल मधील मुख्य फरक आहे. जेव्हा नंतरच्या टप्प्यावर त्रुटी आढळतात तेव्हा हा फीडबॅक पाथ
काही टप्प्यात प्रोग्रामरद्वारे केलेल्या चुका सुधारण्यास परवानगी देतो. In the next video, we can understand advantages, disadvantages, and the situations where the use of waterfall model is most appropriate. Thank you very much.